इझिली अवेलेबल असलेला डाएट प्लॅन काय आहे आपल्या लोकल लोकांसाठी? भाजीवाल्यांकडे जे अवेलेबल असेल ना, ते तुमच्या पोटासाठी योग्य आहे. तुम्ही जेव्हा भाजीवाल्याकडे जाल, तेव्हा त्याच्याकडे सगळं लोकल अवेलेबल असतं. बरोबर. त्या बरोबर आहे. सीझन मधलं. त्या सीझन मधलं तिथे पिकणारं, आजूबाजूला पिकणारं असं तिथे जे अवेलेबल असतं ते तुमच्या पोटासाठी योग्य आहे. खूप लोकं ब्लूबेरीच्या, अቮकाडोच्या, ह्याच्या त्याच्या एकदम फॅन्टसीमध्ये असतात, की आम्ही बरोबर. ब्लूबेरी खाल्ली, आम्ही हे खाल्लं, आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली. पण तुमचं लक्ष जातं का त्या पेरूकडे? आता सगळीकडे पेरू अवेलेबल. बरोबर. मी जर तुम्हाला सांगितलं, की हायेस्ट प्रोटीन असणारा फळ जर असेल तर ते पेरू आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा हायेस्ट अमाउंटला आहे. म्हणजे जर का तुम्ही आवळा घेतला, तर एक आवळा तुमच्या 3 दिवसाची रिक्वायरमेंट कंप्लीट करतो व्हिटॅमिन सीची. ओके. पण एक पेरू पण तेवढीच एका दिवसाची रिक्वायरमेंट पण पेरूमध्ये तुम्हाला प्रोटीन मिळतंय, फायबर मिळतंय, लेप्टिन मिळतंय, जे आता मी उल्लेख केला. एक लक्षात ठेवा, भूक भागल्याचं समाधान देणारे हार्मोन जे आहे, लेप्टिन, ते तुम्हाला पेरूमध्ये पण मिळतं. त्याचा ओके. ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे. म्हणजे ते तुम्ही डायबिटीजमध्ये पण खाऊ शकता. सो हा पेरू याला तर मी म्हणेल तुमच्या आंब्याचा दर्जा जर दिला, तरी तो योग्य आहे. ओके. त्याच्यापेक्षाही हे पेरू अतिशय गुणकारी, तुमच्या पोटाला छानपणे मदत करणारं, तुमच्या वेट लॉसला मदत करणारं, डायबिटीजमध्ये चालणारं आणि आपल्याला लोकली अवेलेबल होणारं फ्रूट जे आहे, हे उत्तम फ्रूट आहे, असं ओके. मी म्हणेन. त्याच्यामुळे जे लोकल अवेलेबल मिळतं, भाजीवाल्याकडे जाऊन भाजी घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित